मग ते बाळाला उचलतात आणि पहिल्यांदी गोरक्षाला शोधतात, कुठे गोरक्ष, कुठे लपलाय. पण तिथे कुठे गोरक्ष बाबा दिसती नाही. मग ते गावात येतात, पाहतात, लोक पण विचार पडतात का हे पोरं आधीच गागाड झालेला असतो, भूतालय आणि मुलं हे करू राहिले. गावातले लोक मच्छीनाथ काय केलं तुम्ही असं का, मुलं एवढे ओरडू राहिले भूतालं. मग ते म्हणतात आधी मला माझ्या गोरक्षाला शोधू द्या कुठे. मग शोधता मग एका घरामध्ये लपलेला असतो का, मग तिथे जातात, म्हणतात ये बाळ बाहेर ये. गोरक्षाला म्हणतात बाळा तू बाहेर ये. मग तो म्हणतो नाही ते भूत कशाला आणलं तुम्ही, मी कसं काय बाहेर येऊ, ते खाईल आपल्याला. अरे बाबा नाही. मग ते मधून समजून सांगतात, अरे जसा तुझा अवतार गोरक्षामधून झालाय, म्हणजे गौऱ्यांमधून झालेला आहे, उकरड्यामधून झालेला आहे, त्या प्रकारेच हा अवतार झालेला आहे. हा पण एक तुझ्यासारखाच अवतार आहे. करभंजन नारायणाचा हा गहन म्हणजे गैनीनाथांचा अवतार आहे. मग त्यांना नाव देतात गैनीनाथांचा अवतार वगैरे, म्हणजे गैनीनाथ नाव देतात. अशा प्रकारे गैनीनाथांची अवतार कथा आहे. आणि प्लस नंतर मग ते पूर्ण परत ते काही सांभाळू शकत नसतात, त्यांना ते लोक म्हणतात आता तुम्ही या बाळाचं काय करणार. मग ते सांगतात का जसा माझा गोरक्ष तसाच हा पण माझा गैनी आहे, आता मी याला घेऊन जाणार. बरोबर. मग लोक समजून सांगतात का तुम्ही वैराग्य तुम्हाला सांभाळता येणार नाही, तुमचे तप सामर्थ्य, तुमची यात्रा असतात, हे लहान बाळ तुम्ही कसं काय सांभाळणार, सोबत कसं काय ठेवणार. तर मग ते म्हणतात का त्यांच्या पण मनावर हे होतं का हा बरोबर आहेत ना की लहान बाळ. मग त्या गावात मधू नावाचा एक व्यक्ती असतो, गरीब ब्राह्मण असतो. मग त्यांची पत्नी असते गंगूबाई. मग त्यांच्या दोघांच्या त्यांना मुलबाळ नसतं. गावातील लोक सांगतात का हे त्यांचं सांभाळ करू शकतात, व्यवस्थित पालन पोषण करतील. मग ते त्यांच्याकडे सोपवतात. नंतर ते त्यांना सांगतात का 12 वर्षांनी गोरक्षनाथ परत येतील आणि गैनीनाथांना नाथपंथाची दीक्षा देतील. या प्रकारे त्यांना सांगतात. मग ज्यावेळेस ते मच्छिंद्रनाथ बाबा असे म्हणतात त्यावेळेस ती आई काय म्हणते का तुम्ही 12 वर्षांनी परत येणार आणि यांना परत घेऊन जाणार, मग मी याला सांभाळून करू तरी काय, कारण की माझ्या पोटचं जर लेकरू आहे ते माझ्यापासून जर परत जाणार असेल तर मला नकोय. मग ते पण मच्छिंद्रनाथ बाबांच्या ध्यानात येतं का बरोबर आहे. मग तिला सांगतात असं काही होणार नाही, मी तुला शब्द देतो बाबा येतील गुरुवर्षण बाबा 12 वर्षाने त्यांना नाथपंथाची दीक्षा देतील आणि परत मार्गस्थ होतील, हा बाळ तुझ्या जवळच राहील. अशा प्रकारे काही नाथांची कथा आहेत, बाबांचं जन्मकथा आहेत. अशा प्रकारे आपण ते ऐकलीत. आदेश अलख निरंजन आदेश, ओम नमो आदेश अलख निरंजन. चला